मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज आता उपसरपंचाची चांगलीच पोलखोल करत गावकऱ्यांना सांगतो की याने काय काय कारनामे केले आहेत, माझ्या बायकोला कसं अडकवलंय हे आता तोच स्वतःच्या तोंडाने सांगेल असं म्हणून आता उपसरपंचाला युवराज चांगलाच धमकावतो आणि बोलायला सांगतो. आता माईक हातात घेत लगेच सगळ्या गोष्टीची सत्यता उपसरपंच सांगत पोपट्यासारखा बोलू लागतो. तेव्हा इथे कॅम्प भरला होता, त्या घोटाळ्यांमध्ये मला बापू साहेबांनी सामील करून घेतलं होतं. सरपंचीनबाई विरोधात आम्हाला कारस्थान करायला सांगितलं होतं, त्यांच्यामुळे मी याच्यामध्ये सहभागी झालो असं म्हणून आता उपसरपंच पुढे सगळी पोलखोल करू लागतो की यांनी मला सरपंच बनवण्याचं आमिष दिलं होतं, म्हणूनच यांच्या प्लॅनमध्ये मी सहभागी झालो. तेव्हा आता सगळेजण तोंडात बोटं घालतात. सर्वांना आश्चर्य वाटतं की बापू साहेबांनीच उपसरपंचाला भुलवलं. मग नंतर आता भाल्या पुढे येतो. तर आता युवराज आणि पिंकी खूप वेळ एकमेकांकडे पाहत राहतात. तेव्हा आता सगळ्यांचा डोळा चुकवून बापू साहेब लगेच धनंजयला इशारा करत इथून सटकूयात असं म्हणतो आणि लगेच तेथून निघतो. तर आता चिंपांजी भाऊजी, तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी उभं राहिलात ना असं आता पिंकी भाल्याला म्हणते. तेव्हा अजून एकदा म्हणा ना, तुमच्या तोंडून खूप छान वाटतं वहिनी असं म्हणून तो सारखा चिंपांजी भाऊजी असं म्हणायला सांगतो. तेव्हा पिंकी आता त्याचे आभार मानते. सुशीला सोडून घरातील सगळेजण एकमेकांचे हात पकडतात आणि मिठी मारतात. युवराज आता पुढे होतो आणि म्हणतो, तुमचे गुन्हेगार कोण आहे समजलं ना, आजपर्यंत फक्त माझ्या बायकोला तुम्ही गुन्हेगार ठरवत आलात, पण असं नाहीये, आता सर्व सत्य तुम्हाला समजलेलंच आहे असं म्हणून युवराज आता सर्व गावकऱ्यांना सांगतो आणि तुमचे खरे गुन्हेगार कोण आहेत ते पहा, पळाले आहेत असं म्हणून तो बापूसाहेबांकडे धनंजयकडे बोट दाखवतो. सर्व गावकरी लगेच बापूसाहेबांच्या गाडीकडे धाव घेतात आणि गाडीलाच विळखा घालतात. त्यानंतर आता पोलीस देखील तेथे येतात. पत्रकारांचा गराडा बापूसाहेबांभोवती असतोच. मग नंतर आता सगळे गावकरी मिळून बापूसाहेबांना चांगलंच धोपटून काढणार असतात. तेव्हा आता पिंकी सर्वांना अगोदर शांत करते आणि म्हणते, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, कायदा हातात घेतील ते पोलीसच, पोलिसांना आपण सहकार्य करूयात असं म्हणून ती गावकऱ्यांना शांत करते. बापूसाहेबांना आता गाडीच्या बाहेर काढून पोलीस पकडूनच ठेवतात आणि म्हणतात, पिंकी धोंडे पाटील यांना मारण्याच्या आरोपाखाली, त्याचबरोबर नकली औषधं पुरवल्याबद्दल आणि गावकऱ्यांचा जीव घेतल्याबद्दल तुम्हाला अटक होत आहेत असं म्हणून आता बापूसाहेबांना ते घेऊन चाललेले असतात. आता सुशीला धावत असते ते आणि म्हणते, साहेबांनी काही केलेलं नाहीये, जे काही केलंय ना ते या घाटवाडीच्या मुलीने केलंय, तिच्यामुळेच आम्हाला हा दिवस पाहायला लागलाय. तेव्हा आता युवराज म्हणतो, आई साहेब आता तुम्हाला समजलं असेल ना कुणी काय केलं आणि कुणी नाही, त्यामुळे अजूनही त्यांचीच बाजू का घेताय तुम्ही. तर डॉल्बी म्हणतो, अरे युवराज दादा, तुला माहीत नसेल अजून, यांनी तर माझ्या जीवाशी. पिंकी लगेच डॉल्बीला म्हणते, काही सांगायचं नाही, शांत बसा जरा. तेव्हा डॉल्बी आपला गप्प बसतो. तर युवराज विचारतो, काय झालं. तेव्हा डॉल्बी म्हणतो, मला बाप म्हणून घ्यायची यांना खरंच लाज वाटते. तेव्हा आता बापूसाहेब डॉल्बीवरच ओरडत म्हणतात, काय रे, या मुलीने एवढी धुळपक केली का तुमच्या डोळ्यात. कुणी जर असते तर आपल्या आईबापांच्या बाजूने उभे राहिले असते आणि तुम्ही माझ्या विरोधात उभं राहताय. तर आता छबी पुढे होते आणि बाप म्हणून घेण्याची खरंच आम्हाला लाज वाटते. अहो, आम्हाला तुमचा किती अभिमान होता, तुम्ही आमदार झाला होतात तेव्हा, आणि तुम्ही एखाद्या सैतानाला लाजवेल ना असं कृत्य केलंय. अहो, किती वर्षांनी मला गर्भ राहिला होता, मी आई होणार होते, तुम्हाला नातवंड होणार होतं, पण तुम्ही ही त्या निष्पाप जीवाचा जीव घेतला आहेस असं म्हणून छबी खूप रडत असते. तर आता छबी एकदम बरी झाली आहे हे घरातील सर्वांना समजतं आणि त्यांना धक्का बसतो. पुढे आता छबी रागातच म्हणते, बापूसाहेब तुम्ही माझ्या बाळाचे खुनी आहात, खुनी, तुम्ही माझ्या बाळाचा जीव घेतलात, मी आयुष्यात कधीही माफ करणार नाही, तुमचं तोंड देखील मला दाखवू नका. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, छबी. तर आता छबी म्हणते की नाही, हे नाव सुद्धा तुमच्या तोंडातून अजिबात घ्यायचं नाही, मेली मी तुमच्यासाठी कायमची. म्हणून छबी पोलिसांना म्हणते की यांना अगोदर माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. सुशीलाला आता धक्काच बसतो. तर पुढे आता धनंजयला सुद्धा पोलीस घेऊन चाललेले असतात. तेव्हा पिंकी रिक्वेस्ट करते की पिये दाजींना घेऊन जाऊ नका, कारण त्यांची यामध्ये काही चूक नाही, जे काही त्यांनी केलं ते बापूसाहेबांच्या सांगण्यावरून. तेव्हा छबी पुढे होत म्हणते, पिंकी तू हे काय बोलतेस, अगं तो सुद्धा तेवढ्याच दोषी आहे. तर आता सरपंचीनबाई मला माफ करा, बापूसाहेब तुम्ही माझे काय हाल करून ठेवलेत, मी जवळजवळ माझ्या छबीला गमावून बसलो होतो असं म्हणून धनंजय आता बापूसाहेबांवर पलटवार करतो. तेव्हा आता बापूसाहेब
जरा हादरतातच की आपल्या बाजूने आता सध्या कुणी उभं नाही. आता धनंजय हा छबीची माफी मागतो. आता छबी अजिबात माफ करत नाही. छबी म्हणते की या माणसाला सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. तर आता पोलीस ठीक आहे असं म्हणतात. तर आता सर्वांचाच नाईलाज होतो. तो सारखी छबीची पुन्हा एकदा माफी मागू लागतो, परंतु छबी आता त्याला झिडकारते. घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता बापूसाहेबांना पोलीस हे जेलमध्ये घेऊन जातात. बापूसाहेब हे कैद्यांच्या वेशामध्ये आता जेलमध्ये येतात. तेथे जे 2 कैदी असतात ते म्हणतात, मग आमदार गजराज धोंडे पाटील, काय तुमची हवा होती आणि तुम्ही काय झाला? तेव्हा बापूसाहेब म्हणतात की मी आमदार आहे आणि आमदारच राहणार, कारण की मला इथून कुणीही बाहेर काढू शकतं, तुम्हाला माहीत नसेल. तेव्हा तू स्वतःच्या सुनेचा जीव घ्यायला निघाला होता, स्वतःच्या नातवाला तू मारून टाकलं, घरच्यांच्या विरोधात तू स्वतः प्लॅन केले आणि तू काय रे स्वतःला वाचवणार असं म्हणून कैदी त्याच्यावर खूप हसतात. तेव्हा बापूसाहेब आता स्वतःचाच माज दाखवत असतो, परंतु कैदी त्याला गप्प करतात, त्याच्यावर खूप हसतात, त्यांचा अपमान होतो. तर आता पिंकी तेथे येते आणि म्हणते, काय बापूसाहेब, एन्जॉईंग जेलची हवा ना? तर बापूसाहेब म्हणतात, कैदाशीन तू इकडे का आली? तेव्हा मी बघायला आले, जेव्हा वाघ हा बाहेर डरकाळ्या फोडत होता ना, आता तुरुंगात गेल्यावर कसा वागतोय ते आणि कशा डरकाळ्या फोडतोय ते. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, तुला सोडणार नाही पिंकी मी. पिंकी म्हणते, कसा सोडणार नाही? आत्ताशी तर तुम्हाला शिक्षा झाली आहे, मग नंतर तुम्ही जेव्हा फासावर लटकाल तेव्हा अशी जीभ बाहेर काढून तोंड उघडं करून वर जाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल ना की काय असतं. तुम्ही मला नडलात, तुम्ही माझ्या जीवावर उठलात, आता तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा मिळाली. पिंकी आता चांगलीच बापूसाहेबांची खरडपट्टी काढते. तेव्हा कैदी आता बापूसाहेबांवर खूप हसतात. तर ढसाढसा बापूसाहेब रडू लागतो. पण हा सगळा बापूसाहेबांचा भास असतो. आता पोलीस आता गाडीत बसायला बापूसाहेबांना सांगतात. तेव्हा बापूसाहेब म्हणतात नाही. मनातल्या मनात आता ते विचार करू लागतात की वाघ कितीही जखमी झाला तरीही तो गवत कधी खात नाही असं म्हणून छाती दुखण्याचं नाटक करत, मला हार्ट अटॅक आलाय असं नाटक करत बापूसाहेब जमिनीवर खाली कोसळतात. घरातील सगळेजण खूप घाबरतात. पिंकीला ती गोष्ट खरी वाटते. युवराज पटकन तिचा हात मागे खेचतो आणि म्हणतो, ही सगळी नाटकं आहे, जेलमध्ये जायचं नाही म्हणून, समजलं का तुला? पिंकी अजिबात पुढे जायचं नाही. पिंकी आणि युवराज आपले मागे थांबतात. बाकी सगळेजण पुढे बापूसाहेबांना डॉक्टरकडे घेऊन जायचं असं म्हणतात. तर आता सुशीला खूप रडत असते, म्हणते की ह्या घाटवडीच्या मुलीने सगळं वाटोळं करून ठेवलं. तर आता ती सुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये जायला लागते. तेव्हा सुशीलाला मागेच ठेवतात. कुणीही सुशीलाला बापूसाहेबांबरोबर घेऊन जात नाही. सुशीला रडतच आता गाडीत बसते. आता बापूसाहेबांना हॉस्पिटलमध्ये सगळेजण घेऊन जातात. तर छबी आपली एकदमच शांत असते. तेव्हा मला माहिती आहे तुमचा बापूसाहेबांवर अतिजीव होता, पण काय करायचं, ते तसे वागलेच आहेत असं युवराज छबीला धीर देत म्हणतो. तेव्हा छबी म्हणते, हो वाईट तर वाटतंय, त्यांनी खूप वाईट कृत्य केलंय, त्याला यासाठी माफी नाहीच कधी. तर आता जिने आपल्यासाठी सर्वस्व गमावलंय, आपला चेहरा गमावलाय, आपल्या कुटुंबासाठी खूप काही केलंय, अशा पिंकीचं स्वागत घरी जाऊन करायला नको का असं युवराजला छबी म्हणते. तेव्हा युवराज पिंकी एकमेकांकडे पाहतात. आता सगळेजण घरी चाललेले असतात. तर अख्खे गावकरी असतात ते पिंकी समोर नतमस्तक होतात. तिच्या समोर खाली बसून आता माफी मागतात. तेव्हा पिंकीचे डोळे भरून येतात. ती म्हणते, तुम्ही हे काय करताय? तेव्हा आता सरपंचीनबाई आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्यावर संशय घेतला, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं. तेव्हा पिंकी आता रडतच म्हणते, गावकऱ्यांनो अशी माझी माफी मागू नका, फक्त आजपर्यंत जेवढं प्रेम केलं ना तेवढंच प्रेम मला द्या, बाकी काही नाही. युवराज पिंकी एकमेकांना आता मिठी मारतात, गावकऱ्यांकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वेलकम होम असं म्हणून छबी घरात यायला सांगते. पिंकी आता घरात पाऊल टाकणार असते. तेव्हा खबरदार असं म्हणत सुशीला तेथे येते आणि म्हणते, लाज नाही वाटत का गं, खाल्ल्या मिठाला तरी जागायचं ना. तेव्हा आता पिंकी काहीच बोलत नाही. मासाहेब पुढे होतात. शिलाला म्हणतात, माझी लक्ष्मी घरात आली आहे, तिचं स्वागत तूच करायचं. तेव्हा माझा मुर्दा जरी इथे पडला ना तरीही मी हिचं स्वागत करणार नाही अशी शपथ सुशीला घेते आणि तेथून जाते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.